learn the magnetic properties of nanomaterials. Okay. Firstly, what is nanomagnetism? What is magnetism? This concept comes from many number of years. Magnetism, magnetism, magnetism. So what is magnetism or what is the magnet? Okay. पहिल्यांदा तुम्हाला मॅग्नेट काय आहे किंवा मॅग्नेटिझम काय आहे हे माहिती पाहिजे. मग काय असतं मॅग्नेट? मॅग्नेट सपोज एक सॉलिड मटेरियलचा तुकडा असतो जस्ट लाईक दिस. म्हणजे आम्ही एक फॉर एक्झाम्पल सांगतोय त्याचा शेप कसाही असू शकतो. त्याला दोन पोल असतात. एका पोलला आपण नॉर्थ पोल म्हणतो, दुसऱ्या पोलला काय म्हणतो आपण साऊथ पोल म्हणत असतो. सपोज वी हॅव कट दिस मॅग्नेट फ्रॉम मिडल. At that time what happens? North pole separated, south pole separated होतं का? नाही होत. ओके. जरी आपण मॅग्नेट मधून कट केला तर त्याच्यात नॉर्थ पोल आणि साऊथ पोल सेपरेट होत नाही. तर मॅग्नेट अजून कट केला, अजून कट केला, अजून कट केला आणि खूप लहान तुकडा करून टाकला त्या मॅग्नेटचा, तरी सुद्धा ओके, तरी सुद्धा त्याचा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल सेपरेट होत नाही. ओके. and you have learned this concept in electrodynamics. इलेक्ट्रोडायनामिक्स मध्ये तुम्ही ही कन्सेप्ट लर्न केलेली आहे की मॅग्नेट मध्ये दोन्हीही पोल सेपरेट होत नाहीत. म्हणजे मॅग्नेटिक मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट. मॅग्नेट मध्ये